कर्जमाफीची तिसरी यादी नेमकी कधी जाहीर होणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी कट्ट्यावर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेची पहिली व दुसरी यादी जाहीर झालेली असून तिसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ही तिसरी यादी नक्की कधी येणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. तिसऱ्या यादीत तरी आमचं नाव येणार का असाही विचार शेतकरी करत आहेत. च्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. नमस्कार, मी अनुष्का आणि आपण पाहत आहात सरकारी कट्टा. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या ज्या 2 याद्या जाहीर झाल्या त्या संपूर्णपणे थकीत कर्जदारांच्या होत्या. म्हणजे जे कर्जदार त्यांचे कर्ज कधीच भरत नाही अशा कर्जदारांच्या होत्या. आता नवीन तिसरी यादी जाहीर होणार का आणि त्या यादीमध्ये तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव असणार का असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ हा नक्कीच मिळेल. आता ह्या योजनेत आम्ही पात्र आहोत की नाही हे कसं तपासायचं बरं? तर तुमच्यासाठी कर्जमाफी योजनेच्या पात्रतेच्या अटी व नियम यांचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, तो जाऊन पहा आणि आपली पात्रता तपासा. जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर चिंता सोडून द्या, कारण पुढच्या यादीत तुमचे नाव नक्कीच येणार. तिसऱ्या यादीमध्ये नक्की कोणाचे नाव येणार? कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे की कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांचे हे आत्ता मी सांगू शकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आणि जर तुमचे नाव तिसऱ्या यादीत आले तरीसुद्धा तुम्ही देखील eKYCची प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुमचे कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात वर्ग होण्यास मदत होईल. कर्जमाफीची तिसरी यादी ही 15 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्यांनी स्वतःची फार्मर ID काढून घ्या. कारण काय होतं की आपली यादी जाहीर होते, आपलं नाव यादीत येतं पण आपली फार्मर IDच नसते. मला कर्जमाफी मिळाली परंतु माझ्याकडे फार्मर IDच नाही अशी समस्या तुमचीही होऊ नये. त्यासाठी जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्या सर्वांनी आपली फार्मर ID काढून घ्या. त्याचबरोबर कर्जमाफीचा अपडेट रेग्युलरली चेक करत राहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. अनधिकृत सूत्रांवर, माहितींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही मला 20,000 रुपये द्या, 40,000 रुपये द्या, तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत मी वाढवतो असे म्हणणारे भरपूर एजंट्स तुम्हाला भेटतील, भरपूर फेक कॉल्स तुम्हाला येतील. पण असं काही होत नाही, कारण कर्जमाफीची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आणि स्पष्ट आहे. त्यामुळे सोशल मीडियावरच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवा. ज्यावेळी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर होईल ती यादी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? तर महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची तिसरी यादी ही 24 जुलै 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये राज्यातील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात वर्ग देखील झालेली आहे. या माहितीवरून आपल्याला असं लक्षात येतंय की जी काही येणारी यादी आहे ही तिसरी यादी नसून ही चौथी यादी आहे. परंतु असं नाही आहे, येणारी यादी ही तिसरीच आहे. मी आत्ताच तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा, अनधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवू नका. अशा पद्धतीने तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. त्यामुळे जेव्हा कधी तिसरी यादी येईल तेव्हा ती तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत, बँकेत किंवा सोसायटीत पाहू शकता. आणि चिंता करू नका, जर तुम्ही पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल तर तुम्हाला कर्जमाफी नक्कीच मिळेल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.